सगळ्या गाड्या, हे सगळे मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव हे मुंबईत पोहोचलेले आहेत। आझाद मैदानात आधीच काही आंदोलक उपस्थित आहेत, तर मनोज जरांगे यांच्यासोबत हा जो ताफा आहे तो आता ईस्टर्न फ्रीवेला लागलेला आहे। काहीच वेळात हा सगळा ताफा आणि मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल होतील। खरं तर हायकोर्टाने परवानगी नाकारली, त्यानंतर सरकारने 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी दिलेली आहे। त्यात सुद्धा अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत। आता या अटी शर्तींचं पालन करू असं हमीपत्र मनोज जरांगे यांनी दिलेलं होतं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता जेव्हा हा ताफा मुंबईत दाखल झालाय, मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले, तेव्हा मंत्रिमंडळ उपसमितीचे विखे पाटील असतील किंवा इतर कोण मंत्री हे मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत का? शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी कधी येणार याकडे लक्ष असेल। मात्र हा सगळा संपूर्ण ताफा आपण पाहतोय ईस्टर्न फ्रीवेला लागलेला आहे। ग्रीन कॉरिडॉर या संपूर्ण मराठा आंदोलकांच्या गाड्यांसाठी, ताफ्यासाठी करून देण्यात आलेला होता। दुसरीकडचं हे वातावरण आपण पाहतोय आझाद मैदानावरचं। प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रदीप, हे दृश्य आपण पाहतोय, हा जो ताफा आहे त्यातल्या काही गाड्या आता ईस्टर्न फ्रीवेला लागलेल्या आहेत, काय अपडेट्स आहेत? श्रुती अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय की अणुशक्ती नगरवरून पुढे पांढरापूर चौकामध्ये आल्यानंतर मनोज जरांगे हे आता आपण पाहतोय की ईस्टर्न फ्रीवेनं पुढे आता आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत। मात्र पोलिसांनी आपण पाहतोय की चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला होता। आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या मनोज जरांगे गाडीमध्ये आराम करतायत। सगळ्या मराठा बांधवांची अपेक्षा होती की मनोज जरांगेंनी गाडीवरती उभं राहून चौकामध्ये अभिवादन करावं, मात्र आंतरवाली सराटीमधून निघाल्यापासून मनोज जरांगे हे गाडीमध्येच आराम करतात। काल जुन्नरमध्ये पोहोचायला त्यांना सकाळचे 7 वाजलेले होते, त्यामुळं गाडीमधला आराम करूनच मनोज जरांगे पुढच्या प्रवासासाठी निघतात। जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर मनोज जरांगे हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। गाडीमध्येच आराम करून ते आझाद मैदानावरती पोहोचतायत। आता सगळ्या मराठा आंदोलकांना प्रतीक्षा असणार आहे ती म्हणजे मनोज जरांगे यांच्या भूमिकेची। राज्य सरकारने जी 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये अटी शर्ती टाकलेल्या आहेत, त्या अटी शर्तींचं पालन करू असं हमीपत्र मराठा बांधवांनी पोलीस स्टेशनला दिलेलं होतं। मात्र सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचा ताफा हा महादेव जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज के, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भगव्या टोप्या, एक मराठा लाख मराठाच्या घालून या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आता जमिनीवरच बसतात। एकीकडे बघा पाऊस पडतोय, चिखल साचलेल्या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये खडी माती टाकण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील आंदोलनकर्ते जे आहेत ते आता जमिनीवर बसलेले आहेत आणि जमिनीवर बसून या ठिकाणी आंदोलनाची जी सुरुवात आहे ती होते। या ठिकाणी जय महाराष्ट्र या गीताने सुरुवात केली जाते। त्यासोबतच आपण बघतोय की सरकारवर सुद्धा या ठिकाणी टीका केली जाते। मैदान पुरणार नाही आणि व्यवस्था नाही असं सुद्धा बोललं जाते। ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहे त्या ठिकाणचं हे वातावरण आपण पाहतोय। एक मोठं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे, त्यासोबतच गाद्या टाकण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी उपोषणाचा जो पवित्रा आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। एक भगवा तर आपले प्रतिनिधी संजय सरोदे आहेत आपल्या सोबत। संजय, ही संपूर्ण दृश्य आपण पाहतो आहोत मनोज जरांगे यांच्या ताफ्याची। लाखो मराठा बांधव आता मुंबईत पोहोचलेले आहेत आणि आझाद मैदानाकडे कूच करतायत। नक्कीच स्मृती, मराठा समाजाची ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याची मागणी ही पूर्वापार आहे आणि अनेक दशकं ही मागणी मराठा समाज करत आलेला आहे। अनेक संघटनांनी या मागणीसाठी आंदोलनही केले, परंतु ही मागणी कुठेही पूर्ण झालेली नाही। खरं तर मराठा समाजातील मुलांना किंवा विद्यार्थ्यांना नोकरीत किंवा शिक्षणात आरक्षण पाहिजे, सवलती पाहिजे अशी मागणी नेहमीच जोर धरत होती, परंतु सरकारने कुठेही आतापर्यंत त्यांच्या मागण्या कुठे मान्य केल्या नाही। परंतु जरांगे पाटील जेव्हापासून हे आंदोलन करतायत तेव्हापासून उत्तर ह्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या पुढे रेटण्याचा ते प्रयत्न करत आहेत। जरांगे पाटील यापूर्वी वाशीमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी एक मागणी केली होती की मराठा समाजाला, जो मराठा समाज आहे राज्यभरातील, त्यांना सरसकट आरक्षण भेटलं पाहिजे, म्हणजे सगळ्या शहराचे अध्यादेश काढला पाहिजे। त्यावेळेस त्या सरकारने अध्यादेश काढला, त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, परंतु त्या अध्यादेशाची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही। त्याचबरोबर अध्यादेश अंमलबजावणी तर झालीच नाही, परंतु हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल, त्या गॅजेटच्या आधारे तरी किमान मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ही जरांगे पाटलांची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि 10 वाजता जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। नक्कीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मराठा आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत, त्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे मनोज जरांगेंची। दुसरीकडे हा मनोज जरांगेंसोबत